नमस्कार मंडळी. तर आज आपण जशी गाड्यावर मिळते सेम त्याच पद्धतीची कच्ची दाबेलीची रेसिपी करणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीत कच्ची दाबेलीची रेसिपी कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कच्ची दाबेली बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कच्ची दाबेलीचा मसाला तयार करावा लागेल. तर त्याच्यासाठी इथं मी 4 मोठे चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, 1 चमचा बडीशेप घ्यायचा आहे आणि 1 चमचा काळी मिरी घ्यायची आहे. आता हे मसाले हलकेसे असे परतून घ्यायचे आहेत. आता हे मसाले हलकेसे परतून झाले की आता त्याच्यामध्ये इथं मी 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या. थोडीशी दालचिनी घालून घ्यायची आहे, 1 स्टारफूल घालून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ जे असतात ते घालून घ्यायचे आहेत. आता तीळसुद्धा थोडेसे असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथं मी सुकं खोबरं 2 चमचे घालून घेतलेलं आहे. सुकं खोबरं जे आहे ते सगळ्यात शेवटी घालायचं, कारण ते पटकन असं परतून येतं किंवा पटकन भाजतं. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी सुकं खोबरं घालायचं आहे. आता मसाले सुद्धा आपले मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत. आता एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर हे मसाले गरम असताना आता याच्यामध्ये बाकीचं सामान घालूया. तर इथं मी 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा साधं जे मीठ आहे ते घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 4 मोठे चमचे इथं मी काश्मीरी लाल मिरची पूड घालून घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट जे आपण रेग्युलर वापरतो ते घालून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 चमचा काळं मीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा सुंठपूड घालून घ्यायची. आता हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ थंड व्हायला द्यायचे आहेत. आता थंड झाल्यावर हे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि ह्याची मस्त अशी बारीक पूड करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं आपली मसाला रेडी झालेला आहे. आता तो एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. आता आपण दाबेलीला लावायला जी चटपटीत अशी तिखटवाली चटणी असते ती करणार आहोत. तर ही चटणी करण्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पूड घालून घेतलेली आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे, साधं मीठ. त्याच्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ घालून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. 2 चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाण्यामुळे चटणीला छान अशी टेस्ट येते. त्याच्यानंतर अर्धा पेला पाणी घालून घ्यायचं आहे. थोडीशी पातळ असते ही चटणी, त्याच्यामुळे अर्धा पेला पाणी घालायचं आणि स्मूथ अशी चटणी आपली वाटून घ्यायची आहे. बघू शकता चटणी इथं आपली वाटून झालेली आहे. आता जे दाबेलीला लावायला आपण शेंगदाणे लावतो असे झटपटीत असे आपण शेंगदाणे तयार करणार आहोत. तर इथं मी 1 वाटी एवढे खारे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जो आपण दाबेलीचा मसाला रेडी केलेला आहोत तो घालून घ्यायचा आहे, 1.5 चमचा. त्याच्यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी समजा तुम्हाला हे शेंगदाणे जे आहेत ते जास्त वेळ टिकून ठेवायचे असतील तर त्याच्यामध्ये तेलसुद्धा घालू शकता. आपलं नॉर्मल खोबऱ्याचं तेल किंवा शेंगदाणा तेल जे असतं ते सुद्धा वापरू शकता. परंतु हे शेंगदाणे जे आहे ते लगेच आता खायचे आहेत आपल्याला दाबेलीबरोबर, त्याच्यासाठी मी इथं चटपटीत असं लिंबू घातलेलं आहे. तर बघू शकता शेंगदाणे आपले रेडी झालेले आहे. आता आपण दाबेलीमध्ये जी भाजी वापरतो ती करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथं मी कढईमध्ये 1.5 ते 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अगदी थोडंसं जिरं घालून घ्यायचं. जिरं चांगलं तडतडलं तेलामध्ये की आता जो मसाला आपण बनवला आहोत दाबेलीचा तो घालून घ्यायचा आहे. इथं मी 3 चमचे मसाला घालून घेत आहे. मसाला घालताना गॅसचा फ्लेम बिलकुल कमी करायचा. आता मसाला आपला जळू शकतो. थोडासा असा परतून घ्यायचा आहे. आणि लागलीच इथं मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते कुस्करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. ही प्रोसेस एकदम फास्ट करायची, नाहीतर मसाला आपला जळू शकतो खाली. पटापट मसाला बटाट्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता सगळे बटाटे जे आहेत ते कुस्करून झालेले आहेत, व्यवस्थित मिक्स करून सुद्धा झालेले आहेत. आपल्या दाबेलीची जी भाजी असते ती थोडीशी स्मूथ असते, त्याच्यासाठी आता इथं मी थोडंसं अर्धा पेला एवढं पाणी घालणार आहे. अर्धा पेला पाणी घालायचं, अगदी जास्त पातळ पण नको करू. अर्धा पेला पाणी घालून चांगलं असे बटाटा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे.
तर इथं बघू शकता चांगला आपला बटाटा जो आहे तो मस्त असं स्मॅश करून झालेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि इथं मी 1 चमचा चिंचेची आंबट गोड चटणी घालून घेत आहे. तर आंबट चिंचेची जी चटणी आहे त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चिंचेची चटणी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला मी रेसिपी सांगितलेली आहे. तर इथं भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये ही सगळी भाजी काढून घ्यायची आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. बघू शकता जसं गाडीवाला जो असतो, जो दाबेलीवाला, तसं कसं आपल्या भाजी सेट करतो सेम त्याच पद्धतीने आपण ही भाजी सेट करणार आहोत. बघू शकता पहिल्यांदा खाली व्यवस्थित अशी भाजी सेट करून घेऊया. आता भाजी सेट करून झाली की बारीक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे सगळ्या साईडने व्यवस्थित. कांदा झाला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. वा, त्याच्यानंतर कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर जे आपण शेंगदाणे हे केले आहोत, मसाला लावून घेतलेले आहोत, ते घालून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे घालून झाले की इथं मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घेऊया. या डाळिंबाच्या दाण्याऐवजी तुम्ही टुटी फ्रुटी सुद्धा घालू शकता. आता दाणे घालून झाले की आता बारीक शेव जो असतो, नायलॉनचा शेव, तो घालून घ्यायचा आहे वरून. वा, आता याच्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे कसं दिसायला एकदम खूप सुंदर दिसते. कोथिंबीर घालून झाली की आता चमच्याच्या साहाय्याने ही भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी थोडीशी दाबून घ्यायची आहे, जेणेकरून सगळे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे भाजीमध्ये खाली दाबले जातील आणि भाजी भरताना आपल्या दाबेलीमध्ये व्यवस्थित सगळे पदार्थ दाबेलीमध्ये येतील. त्याच्यानंतर इथं लादी पाव घेतलेले आहेत. तुम्ही दुसरे कुठले सुद्धा पाव घेऊ शकता. काय करायचं, एक पाव घ्यायचा, त्याला मधनं असं कट लावून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशी भाजी आपली भरली जातील अशा कट लावून घ्यायचा आहे. बघू शकता. आता काय करायचं, एका साईडला चिंचेची आंबट गोडची चटणी असते ती लावून घ्यायची आहे. चिंचेची आंबट गोड चटणीचा व्हिडिओ जो आहे तो माझ्या चॅनलवर अपलोड झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक जी आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आत्ता जी आपण बनवलेली आहोत लसणाची तिखट चटणी, ती एका साईडने लावून घ्यायची आहे. एका साईडने आंबट गोड चटणी आणि एका साईडने तिखट चटणी. बघू शकता. वा, बिलकुल मस्त असं कॉम्बिनेशन केलेलं आहोत आपण. आता मध्ये आपण जी दाबेलीची भाजी बनवलेली आहोत ती घालून घ्यायची, एकदम भरून भरून घालायची. वा, बघू शकता जसं दाबेलीवाला भरतो ना, सेम त्याच पद्धतीने ही भाजी आपण भरून घेऊया. आता ही सगळी भाजी भरून झाली की जे आपले मसाल्याचे शेंगदाणे आहेत ते साईडने लावून घेऊया आपण. त्याच पद्धतीने डाळिंबाचे दाणेसुद्धा लावून घेऊया, म्हणजे दिसायला खूप छान दिसतात आणि सेम असे जसे गाड्यावर मिळतात ना तशी दाबेली दिसते आपली. आता काय करायचं, दाणे लावून झाले की आता बारीक शेव जो आहे त्याच्यामध्ये साईडने कडा ज्या आहेत त्या अशा बुडून घ्यायच्या आहेत. आता अजून एक तुम्हाला मी भरून दाखवते आहे दाबेली. बघू शकता. कट लावायचा व्यवस्थित, एका साईडने तिखट चटणी, एका साईडने गोड चटणी लावून घ्यायची. मस्त अशी भाजी जी आहे ती मध्ये गच्च भरून घ्यायची आहेत. वा, बघू शकता. शेवामध्ये छान अशी डुबून घ्यायची, शेंगदाणे लावायचं, डाळिंब लावायचं आणि आपल्या दाबेल्या ज्या आहेत त्या आपण रेडी करूया इथं. तर बघू शकता 2 दाबेली झालेले आहेत, अजून 2 करूया. तर इथं फायनली आपल्या दाबेल्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. आता काय करायचं, बटरमध्ये ह्याला थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे. तवा घेतलेला आहे, तव्यामध्ये बटर घालून घ्यायचा. तुम्ही तूपसुद्धा घालू शकता किंवा तेलसुद्धा घालू शकता, त्याच्यावर सुद्धा गरम करून घेऊ शकता. परंतु तुपामुळे किंवा बटरमुळे त्याला टेस्ट एकदम खूप छान येते, म्हणून मी बटर वापरलेलं आहे. इथं बटरला बघू शकता वितळलेलं आहे. आता एक एक करून दाबेली ठेवून घेऊया आणि मस्त अलटून पालटून त्याला गरम करून घ्यायचे आहे. छान एका साईडने थोडीशी गरम झाली की दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची. मस्त अशी दाबेली आपली बघू शकता कसली सुंदर दिसत आहे. तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे. तर बघू शकता
इथं आपल्या फायनली दाबेल्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही दाबेलीची रेसिपी कशी वाटली, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.